चटपटीत अशा आंबाडीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी येतं. आज आपण आंबाडीची चटपटीत गरगटी भाजी झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत. चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर ही भाजी खाता येईल. मस्त लागते. कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. नैसर्गिक ह्यात आंबटपणा, चवीबरोबरच भरपूर गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी जास्त गरजेचे असतात. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिपसह तुमच्याबरोबर शेअर केली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत पहा. 10 ते 15 दिवसातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम आंबाडीची भाजी करत असते. डोळ्यांसाठी, केसांसाठी ही भाजी खूप गुणकारी आहे. नमस्कार, मी सेजल. देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आंबाडीची भाजी घेताना ती शक्यतो पांढऱ्या देठाची आंबाडी घ्यावी. ती कमी आंबट असते. लाल देठाची त्या मानाने खूप आंबट असते. त्याने पित्त होतं. आंबाडीची पानं दिसायला थोडी अशी असतात. आंबाडीची भाजी साफ करताना फक्त तिची आपल्याला पानं घ्यायची, देठं घ्यायची नाही. आंबाडीची भाजीची देठं असतात ती कडक असतात, त्यामुळे आपल्याला ह्या भाजीची फक्त पानंच घ्यायची आहेत. मी ही भाजी साफ करून धुवून घेतलेली आहे. आंबाडीची भाजीची पानं थोडीशी अशी टोकदार असतात. तुम्ही इथे बघू शकता. इथे आता मी ही भाजीची फक्त पानं काढून धुवून घेतलेली आहे. भाजी आपल्याला पहिली बारीक चिरून घ्यायची. सगळी पानं गुंडाळून हातामध्ये घ्यायची आहेत. नंतर आपल्याला विळीवर किंवा अशी सुरीने तुम्ही ही भाजी बारीक अशी चिरून घ्या. मी आता ही भाजी सगळी बारीक चिरून घेते. भाजी इथे आपली सगळी बारीक छान अशी मी चिरून घेतले. आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी आता ह्यामध्ये 1 ग्लासभर एवढं पाणी घालून घेणार आहे. आपल्याला ही कुकरला 3 शिट्यामध्ये शिजवायचे. मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. खाली जाळी ठेवले आणि आपल्याला हा आता भाजीचा डबा जो आहे तो कुकरमध्ये ठेवायचा आहे. वरती झाकण ठेवायचं आहे. तुम्ही ह्या भाजीमध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही डाळी घालू शकता. चणा डाळ, तूर डाळ घालू शकता. पण मी ह्या डाळीमध्ये कोणत्याही डाळी न घालता मी शेंगदाणे घालणार आहे. त्यामुळे मी इथे अर्धा वाटी थोडे कमी मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या भाजीबरोबरच शिजवून घ्यायचे. इथे मी 4 चमचे एवढी तांदळाची कणी घेतलेली आहे. तुम्ही इथे ज्वारीची कणीसुद्धा घेऊ शकता. कणी आणि शेंगदाणे आपल्याला धुवून घ्यायचे. कणी आणि शेंगदाणे आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून नाही शिजवायचे, तर वेगवेगळे मी हे शिजवून घेणार आहे. तर ते का हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मी आता ह्या शेंगदाण्यामध्ये आणि कणी जे धुवून घेतले त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे. आपल्याला भात नाही करायचं आहे, तर कणी आपली चांगली अशी शिजली गेली पाहिजे, मऊसूत अशी. आता कुकरला झाकण लावून मी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते. कणी जेव्हा आपण भाजी शिजवतो तेव्हा जर शिजवून घेतली तर कणी भाजीमध्ये चांगली मिळून येते. म्हणून आपल्याला कुकरमध्ये भाजी शिजवतानाच कणी आणि शेंगदाणे शिजवून घ्यायचे. कुकरला 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे वाटण तयार करूया. 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं घातले. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाणी न घालताच आपल्याला हे दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे. कुकरला 3 शिट्ट्या काढल्या. आता आपली त्या आंबाडीची भाजी जी आहे ती चांगली शिजले. आपण ह्या भाजीमध्ये शेंगदाणे आणि कणी जी आहे ती घातली नाही. ती का नाही घातली, तर आपल्याला ही भाजी शिजल्यावरती अशीच चमच्याने घोटून घ्यायची. जर आधीच शेंगदाणे आणि कणी घातली तर आपल्याला अगदी व्यवस्थित ती घोटता येणार नाही. त्याबरोबर शेंगदाणे सुद्धा घोटले जातील, अगदी बारीक होतील आणि जी कणी आहे ती पण एकदमच त्यामध्ये घोटली जाऊन ती दिसणार नाही. म्हणून आपल्याला त्यामध्ये आधीच कणी आणि शेंगदाणे घालायचे नाही. तुम्हाला जर हवं असल्यास ह्यातली चमचाभर भाजी किंवा सगळी भाजीसुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून नंतर त्यामध्ये कणी आणि शेंगदाणे घालू शकता. इथे आता मी कणी घालून मिक्स करून घेते. कणी आपली अगदी कुकरला शिजवून घेतले, त्यामुळे अगदी ती मऊसूत अशी चांगली शिजलेली आहे. भाजी जरी शिजवून घेतली तरी ह्या भाजीला एकसंग येण्यासाठी तिचा
पाणी वेगळं भाजी वेगळं असं होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये एक पदार्थ घालायचा आहे, त्यामुळे भाजीला चांगला एकसंगपणा येतो. भाजी वेगळी पाणी वेगळं असं होत नाही. म्हणून आपल्याला फक्त एक छोटा चमचाच एवढंच बेसन घालून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तुम्हाला जर भाजीमध्ये बेसन घालायचंच नसेल तर तुम्ही एक पळी भाजी घेऊन ती मिक्सरला फिरवून घ्या. तसं केल्यामुळे सुद्धा भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. इथे आता मी बेसन घालून मिक्स करून घेते. बेसनच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्यात. बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर ह्या भाजीमध्ये चणा डाळ घालणार असेल तर बेसन घालू नका. चणा डाळ जेव्हा शिजते त्याचं पाणी असतं, त्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. मी इथे आता बेसन घालून चांगलं मिक्स करून घेतले. आता जे शेंगदाणे आपण शिजवून घेतले होते ते सुद्धा भाजीमध्ये घालून घेतलेत. शेंगदाणे आपल्याला शेवटीच घालून घ्यायचे. शेंगदाणे घालून मी शेंगदाणे मिक्स करून घेतले. आता इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतले. गॅस कमी ठेवला. आपण जे लसूण, मिरची आणि जिरं मिक्सरला दरदरीत असं फिरवून घेतले ते घालून घ्यायचे. मिनिटभर आपल्याला ते परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे. मी मिनिटभर असं हे तेलामध्ये परतून घेतले. आता आपल्याला ह्यामध्ये अगदी थोडासा हिंग घालायचा आहे. मी एकदम छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घेतला आहे. हिंग घातल्यामुळे भाजीला अजूनच चव चांगली येते. तर इथे आता हिंग घालून सुद्धा मी अर्धा मिनिटभर परतून घेतले. आपल्याला शिजलेली भाजी आहे ती घालून घ्यायची. भाजी घालून तुम्हाला भाजी जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडासा गूळ घालून घेतला. गूळ घालून घेतल्यामुळे ही भाजी मुळातच आंबट असते. गूळ घातल्यावरती भाजीला चांगली आंबट गोड अशी चव येते. तुम्हाला जर गूळ नसेल घालायचा तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. मीठ आणि गूळ घालून मिक्स करून घेतला आहे. ही भाजी तुम्हाला भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही ही भाजी थोडी अजून पातळ करू शकता. मी आता ही भाजी जास्त नाही तर 5 ते 6 मिनटं शिजवून घेणार आहे. आपली भाजी, शेंगदाणे आणि कणी अगदी चांगली शिजलेली आहे, त्यामुळे आता ही भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आपण बेसन घातले म्हणून आपल्याला 5 ते 6 मिनटंच ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आंबाड्याची गरगटी भाजीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एकदम चटपटीत आंबट गोड अशा चवीची आपली इथे आंबाड्याची गरगटी भाजी तयार झाली. अगदी भरपूर गुणधर्म असलेली, 15 दिवसातूनच एकदा खाल्ली पाहिजे एवढी पौष्टिक, केसांसाठी, डोळ्यांसाठी अगदी ही भाजी गुणकारी अशी आहे. त्यामुळे 15 दिवसातून एकदा तरी ही भाजी खाल्ली गेली पाहिजे. तुम्ही पहिली कधी ही भाजी केली नसेल तर नक्की ट्राय करा. इथे आता माझी आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.